नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा संकटांची शृंखला आपल्याला संपवण्याच्या बेताने येते. दुःख, गरिबी, व्यसनाधीनता, शारीरिक आजार या सगळ्यांमध्ये अडकलेल्या अनेक जणांना वाटतं की यातून सुटण्याचा काही मार्गच नाही. पण द्वारका सर्जेराव जावळे, जालना, महाराष्ट्र यांची कहाणी सांगते की खऱ्या भक्तीच्या प्रकाशात हा अंधार नाहीसा होतो. लहानपणापासून त्या स्वाध्याय परिवाराच्या भक्तीत रंगलेल्या होत्या. त्यांनी हरिपाठ, नवनाथ ग्रंथ वाचन, महादेवाची उपासना, वारकरी पंथाची भक्ती यामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, दुःख आणि संकटांमधून सुटका. पण यातून सुटका झाली का? नाही. तुम्ही कल्पना करू शकता का? एका मुलीने लहानपणीच पित्याच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिलं आणि लग्नानंतर तीच परिस्थिती पुन्हा अनुभवावी लागली. तिचे पतीही दारूच्या व्यसनात बुडाले होते. तिने अनेक महाराज, उपासना, व्रतवैकल्ये, पंढरपूर वारी, महादेवाचे अभिषेक केले, पण काहीही फरक पडत नव्हता. आणि मग एक पुस्तक तिच्या हाती पडलं. त्यांचेच नातेवाईक संत रामपालजी महाराजांना शरण गेले होते. त्यांनी तिला ज्ञानगंगा हे पुस्तक दिले. तिने वाचायला सुरुवात केली आणि तिच्या आयुष्यात खरं ज्ञान, परमात्म्याची खरी भक्ती यांचा उलगडा झाला. आणि मग सुरू झाला बदल. ज्यांनी जीवन उद्ध्वस्त केलं होतं त्याच घरच्यांची दारू पूर्णतः सुटली. वर्षानुवर्षे तिला असलेला ॲलर्जी आणि अस्थमाचा आजार कायमचा नाहीसा झाला. जीवनात पहिल्यांदा खरी भक्ती आणि शांती मिळाली. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागची खरी कथा ऐकण्यासाठी चला ऐकूया द्वारका सर्जेराव जावळे यांचा हा अद्भुत प्रवास त्यांच्या स्वतःच्या तोंडून. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव द्वारका सर्जेराव जावळे. आपण कुठून आलात? मी जालना, महाराष्ट्रातून आले. आपला व्यवसाय काय आहे? सर मी टेलरिंग काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? नोव्हेंबर 2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी लहानपणी स्वाध्याय परिवारामध्ये जुडलेले होते आणि माझ्या आईसोबत जे पण कथा असायच्या, पोथी, जसं काही गावामध्ये नवनाथाचा ग्रंथ आणि माहेरी स्वाध्याय जे असतो तिथे मी खूप तन धनाने, म्हणजे माझे वडील वारलेले होते दारूचे व्यसनपायी. तर लोक म्हणायचे की तुम्हाला जे ही दारिद्र्य आलेली आहे, दुःख आलेलं आहे, हे तुझ्या कर्मामुळे आलेलं आहे. तर हे कर्म कोण नीट करेन? तर हे स्वाध्यामध्ये सांगितलं जायचं की त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, त्वमेव विद्या च दृढं त्वमेव सर्व मम देव देव. म्हणून मला असं वाटायचं की ज्या देवाची भक्ती केल्यानं आपले हे संकट टळतील. म्हणून मी देवाची भक्ती लहानपणापासूनच करायला लागले होते. पोथीला जाणं, हरिपाठ करणं, माझ्या आईसोबत मला येत नसत तरी पण मी म्हणायची आणि माझी परमात्मावर लहानपणापासून आस्था होती. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी महादेवाची भक्ती आणि महादेवाची भक्ती करत असताना वारकरी संप्रदायामध्ये मी शिरले. वारकरी संप्रदायामध्ये मी असं सांगितलं जायचं की नाममंत्र जप साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तर मला उत्सुकता वाटली होती. हे पाप आहे जे आपल्याकडं, म्हणजे मला जे मिस्टर जे भेटले होते की हे खूप दारू पिणारे होते. मग ही दारू सोडण्यासाठी मला असं वाटायचं ही दारू कशानं सुटल. लोक म्हणायचे इथून जे पाप आहे आणि सगळे संत महंत हेच सांगायचे हे तुमच्या पाप कर्मामुळेच तुम्हाला होतं. तर मग मी प्रयत्न करायचे की भक्ती केल्यानं जरी पापाचे जन्मांतरीचे पाप जरी कटत असन तर मी प्रयत्न करायचे. महाशिवरात्रीचा उपवास करायचे, श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचा उपवास करायचे निराहार राहून. आणि गजानन महाराजाच्या, म्हणजे मला खूप छंद होता, अभंग, हरिपाठ असं मी लगातार करत होते. तसं करत असताना मी खूप देवाची, म्हणजे खूप अशी श्रद्धा होती माझी देवावर की हे परमेश्वरा काहीही करून माझ्या नवऱ्याची दारू सुटली पाहिजे, जेणेकरून मला जे लहानपणी कष्ट भोगावं लागले, माझे वडील वारल्यामुळं जे
वनवाशी पण आम्हाला जे आलं होतं भक्ती करत असताना, की हे नको यायला माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, हे वनवाशी पण, हे खूप, ही दरिद्री, ही गरिबी, हे नको यायला, म्हणून मी असे खूप प्रयत्न करत होते की देवाची भक्ती करून हे आपल्याला चुकल्या जाईल. म्हणून मी पंढरपूरला जाणं, अभंग म्हणणं, हरिपाठ म्हणणं. माऊली हरिपाठामध्ये सांगत होत्या की एक तत्व नाम साधी ती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे. म्हणून मी हरिपाठात पण विचार करत होते आणि म्हणत होते हरिपाठ असं लगन तन मन धनाने असं मी देवाची भक्ती करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, जो वारकरी पंथ आहे आणि जे काही शिकवण आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाविकाला मिळते, त्याचप्रमाणे आपण भक्ती साधना करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे वळावं असं आपल्याला का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजाकडे वळण्याचं कारण हेच येतं की मला दुःख होतं, म्हणजे मला अस्थमा होता आणि ॲलर्जी अस्थमा असताना, आणि माझ्या घरच्याचं मेन प्रॉब्लेम होता की दारू ही सगळ्यात महत्त्वाचा होता. हे दारूमुळं माझा परिवार उद्ध्वस्त झाला होता. लहानपणी आईवडिलाचा परिवार उद्ध्वस्त झाला होता आणि माझाही परिवार त्याच ठेप्यावर येऊन टेकला होता की ते उद्ध्वस्त होणारच होता. असे म्हणजे त्यांच्या लिव्हरवर सूज, अनेक महाराजाकडे जाणं, कोणी सांगितलं इथं जा, तिथं तुमच्या घरच्याची दारू सुटन, मी तेही केलं. कोणत्या म्हणजे सन्मुक्ती दवाखान्यात मी घेऊन गेले त्यांना, आणि मी असं करत असताना ओम शांतीची भक्तीही केली. तिथं मी 12 महिने भक्ती केली. तिथं मी मला वाटलं की चला आपल्याला इकडून तरी काहीतरी लाभ भेटन. ह्या आशापोटी, या दुःखापोटी मी इतकं करत होते की मी जीवाची पर्वा नव्हते करत. आमच्या घरचे जरी दारू पिऊन जरी आले असन तरी मी त्यांना सोडून देऊन आणि हरिपाठाला जायचे, भजनं म्हणायचे. भजनामध्ये तिथं कळत होतं मला की परमात्मा दुःखाचं निवारण करतो, पण ते कोणत्या नामानं, मग हे सांगायचे नाम. म्हणून मग मी काय करायचे, जो अभंग कोणी म्हणला की मी ते म्हणायचे. जे कोणी जशी साधना सांगितली, उपवास करा, की मी ते तन मन धनाने उपवास करायचे. कोणी म्हणलं गुरुवार करा की गुरुवार करायचे. कोणी जरी म्हणलं सोमवार करा तर मी सोमवार करायचे. म्हणजे माझी इतकी आस्था होती देवावर, मी ज्या म्हणलं ते देवाची भक्ती आणि तन मन धनानं करत होते. हे सगळं करत असताना मला काहीच फरक जाणवला नाही. मग याच्यानंतर आम्हाला आमचे पाहुणे ते संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये जुडलेले होते आणि मग त्यांनी सांगितलं, त्यांना आमची हकीकत पूर्ण माहीत होती, ही पोरगी भक्ती खूप करते आणि हिच्यावर ज्याने ते आपदा आहे, म्हणून त्यांनी आम्हाला एक पुस्तक दिलं. पुस्तकाचं नाव आहे आध्यात्मिक ज्ञानगंगा. ज्ञानगंगा पुस्तक भेटल्यानंतर आम्ही ते पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचता मला तिथं लगेच दारूचं कळालं. दारूचं वाचलं मी आणि मला उत्सुकता निर्माण झाली की आपली ना इथं आपल्या घरच्याची दारू सुटत आणि दारूचं असताना मला ज्ञान बी कळलं. तिथं भगवद्गीता, ऋग्वेद, यजुर्वेद याचे अध्याय, श्लोक नंबर याच्या सहित पूर्ण असं डिटेलमध्ये लिहिलेलं होतं. त्याच्यामुळं मला ज्ञानगंगा हे पुस्तक असं वाटलं अजून किती वाचावं, म्हणून हे पुस्तक मी परत पेज त्याचे वाचत सुटले. मला उत्सुकता वाढत गेली आणि मग मला नंतर फरक कळाला की आपण देवी देवताची भक्ती तर करतो, पण ही चुकी कुठं व्हायली. ही चुकी नामामध्ये चुकी होत होती. मी नाम तर घेत होते देवी देवताचे, पण ते यथार्थ नव्हते आणि मग ते नसल्यानं मला लाभ भेटत नव्हता हे मला कळालं. मी जे पापाचं माझ्या निरसन विचारत होते देवी देवताला, हे देवा मी काय पाप केलेले, हे असं कोणतं पाप केलेले मी की जेणेकरून मला माझ्या नशिबात असं आलं, ते हे प्रश्नाचं उत्तर मला ते ज्ञानगंगामध्ये मिळालं. आम्ही संत रामपालजी महाराजांचे शरण ग्रहण केले. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा नामक पुस्तक अध्ययन केलं आणि त्यातून आपल्याला जाणवलं की आपण त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपल्याला जे काही कष्ट आहेत ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया, म्हणून आपण त्यांच्या शरणात आलेत. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात, त्यांच्याकडनं सद्भक्ती स्वीकारली, त्यानंतर आपल्याला जी काही कष्ट होती ती दूर झालीत का? हो, सर्वात प्रथम मी जे प्रयत्न करत होते आमच्या घरच्यांची दारू सुटायसाठी,
ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी होता. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दुखण्याचा. त्याच्यात अगोदरचा मुद्दा मी सांगते तुम्हाला. मला ॲलर्जी अस्थमा होता. त्याच्यासाठी मी खूप परेशान होते. मी हे दवाखाने हे करू अगदी थकले होते. आणि माझ्याबरोबरचे जे लोक होते दवाखान्यात माझ्याबरोबरच नंबर लावलेले, त्यांची म्हणजे डेट झाली, म्हणून मी खूप खचले होते. पण तसं असताना आम्हाला संत रामपालजी महाराजांचा मार्ग भेटला. आणि आम्हाला मार्ग भेटल्यानंतर मी भक्ती साधना करायला सुरुवात केली. आणि भक्ती साधना करत असताना प्रथम मंत्र घेतला असतानाच मला एवढा लाभ झाला माझ्या शरीरामध्ये एवढा लाभ झाला की मला जे ॲलर्जीच्या गोळ्या चालू होत्या त्या माझ्या बंद झाल्या. इंजेक्शन चालू होते, ट्रीटमेंट चालू होते. मी काही खाऊ शकत नव्हते. पण परमात्माच्या म्हणजे गुरुजीच्या दयेने मी आज सगळं खाते. आणि दुसरा लाभ सांगायचा म्हणजे आमच्या घरच्याची दारू सोडण्यासाठी मी इतके प्रयत्न करत होते. कोणी म्हणलं पंढरपूरला चाल, तिथं आपण जाऊ, पायवारी करू, आपली तुमचे आपण माळ घालू, त्यांना दारू सुटेन. आम्ही तेही करून पाहिलं. पुन्हा अनेक अभिषेक करायचा महादेवाचा. कोणी सांगितलं पितृदोष आहे. असं जे सांगितलं ते करत होते. आणि ते करत असतानाही मला काही लाभ झाला नाही. म्हणजे करत असतानाही मला यथार्थ काही कळलं नाही. त्याच्यामुळं आणि आता मला संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये आल्यामुळं आमच्या घरच्याची दारू पूर्णपणे सुटलेली आहे. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपले घरचे जे आहेत, आपले जे पतिदेव आहे, त्यांचं व्यसन पूर्णतः सुटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जो काही शारीरिक कष्ट होता तो सुद्धा दूर झालेला आहे. तर ह्या सगळ्या अनुभवामधून आपण आपल्यासारख्या जे गरजवंत महिला आज परमेश्वर प्राप्तीसाठी धडपडत आहेत, खऱ्या सुखासाठी ते देवाचा शोध घेत आहेत, तर अशा भाविकांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? माझ्या अनुभवातून मी खूप काही संदेश म्हणजे प्रार्थना करणार नाही सगळ्यांना की तुम्ही थकला नाहीत का? किती फिरतो आपण. आणि फिरत असताना ज्याने जे मार्ग सांगितला ते करतो. आणि इतका करतो की आपण थकलेला असतो ना संसारामध्ये, घरच्या परिस्थितीमध्ये, घरच्या त्रासाला कंटाळलेला असतो, शारीरिक त्रासाला कंटाळलेला असतो. पण आपल्याला ते भेटत नाही मार्ग, म्हणून आपण शोधत राहतो. पण आता तो मार्ग संत रामपालजी महाराजाच्या सानिध्यामध्ये प्राप्त होणं सुलभ झालेलं आहे. तुम्ही एक पुस्तक आहे संत रामपालजी महाराजाचे पुस्तक घ्या आणि वाचा. मला त्या पुस्तकामुळेच खरंच खूप लाभ झाला. लाभच काय, माझ्या जे आपलं स्वतःचं धन आहे, मूळ धन, ज्याला आपण सौभाग्याचं लेणं म्हणतो, ते वाचवण्यासाठी आपण लाखो रुपये लावतो. आणि मला ते सुख भेटलं. माझ्या नवऱ्याने दारू सोडली आणि दारू सोडून मला आध्यात्मिक ज्ञानही झालं. आणि खरं संत कोण आहे ते कळालं. आणि शारीरिक लाभ, आध्यात्मिक लाभ आणि सगळ्याची प्राप्ती झाली. आणि तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जो कोणी माझा इंटरव्ह्यू ऐकत असाल तिथं हा नंबर फ्लॅश होतो, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि पुस्तक जगण्याचा मार्ग आणि ज्ञानगंगा दोन्हीपैकी एक पुस्तक मागून माझी कळकळीची विनंती. तुम्हाला खूप बेजार होतो आपण बरं, पण नाही कोणी आपल्याला मार्ग सापडल्यानंतर खूप परेशान होऊन जातो. आणि ज्यावेळेस मार्ग सापडतो मग त्यावेळेस आपल्याला कुठंतरी असा मार्ग सापडल्यानंतर असं वाटतं हे आपल्याला भेटलं. पण त्याच्यावर तुम्ही एक वेळेस विचार करा, पुस्तक वाचा. जर कोण्या साधकाला तुमच्या आव्हानामधून असं जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची जी काही साहित्य आहेत त्याचं अध्ययन करायला हवं आणि तो मार्ग त्यांना जर कळाला असेल आणि त्यांची नामदीक्षा घ्यायची जर इच्छा व्यक्त झाली असेल, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? नामदीक्षा घेण्यासाठी माझा इंटरव्ह्यू असताना मोबाईल नंबर फ्लॅश होतात. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उपलब्ध आहे. तिथं तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून नामोपदेश घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजाचा नामोपदेश घ्यायला काहीच खर्च येत नाही. ही नामदीक्षा पूर्णपणे निशुल्क भेटते. इथे 1 रुपयाही खर्च लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत.
जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता।